मनोज जारांगे बेलगाम में एक बैठक में भाग लेने के लिए सोलापुर आए थे। इस दौरान मर्याई चौक पर उन्हें माला पहनाकर स्वागत किया गया। सोलापूरमध्ये आला आहात, काय वातावरण आहे, काय आव्हान आहे मराठा बांधवांना आणि ओव्हरऑल राज्यातल्या सर्व मराठ्यांना? मराठा समाजासमोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असण्याचं काही कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्या पुढे उभा राहिले, कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो ना महाविकास आघाडी. आपला अजेंडा स्पष्ट आहे, एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यासुद्धा खूप मोठा विषय. जो सगळ्या शिवारीच्या अंमलबजावणीच्या बाजूला असतो, मराठा आणि कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजूला असतो, याला समाजानं सहकार्य करावं. आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे, मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळालेला मराठा समाज बरोबर करतो. उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत, सत्कार करतायत. वंचितचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते, सत्कार स्वीकारला त्यांचा तुम्ही? मी नाही वगैरे त्यांना फोन होते. प्रणिती शिंदे आपल्या सत्कारासाठी आलेल्या होत्या, आपण त्यांचा सत्कार स्वीकारला का किंवा नाही आणि काय सांगितलं? मी नाही बघितलं, पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो कोणत्या पक्षाचा असला तेव्हा रस्त्यावर आले माझ्या का ओळख आहे, त्यानंतर माझी भाऊ थोडीच आहे म्हणून आम्ही रोज बांधावर खुरपा लोक संगत जात म्हणून माझी ओळख आहे. कोणी माझ्या हातात हार देते आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही. कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मताने हे नाही महत्व. मग भाजपचा येतो एखाद्या वेळेस, मग तर शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा बी येतोय, महाविकास आघाडीचा येतोय. मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो, मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे. ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी. पण मग ते उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय राजेश? अरे दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता फायदे घेऊनच देत नाहीत. मी घेऊन द्यायला तर मराठी गाव घेऊन द्यायचं, मीच घेऊन देत नाही, संबंधच नाही कोणाचाच. आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो म्हणजे विषयच कळत, 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि ह्या 15 वर्षाची सुद्धा ताजच व्हाबा आणलं आमचं. आत्ता त्यांनी होतं ते 16% घातलं पहिले, त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच, दोघं पण म्हणजे दोघांनी आमचं वाटोळं केलं. पण आता पर्याय नाही आहे आम्ही दिल्याला, त्यामुळे समाज बरोबर ठरवेल कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून दौरे वाढत चालले पाटील, राज्यामध्ये पंतप्रधानांचे दौरे वाढत चालले आहेत. आमच्याकडे कसं बघता नेमक्या पद्धतीनं आज सोलापूरमध्ये पंतप्रधानांची सभा झाली, पण सभेमध्ये मराठा आरक्षणाचा कुठला विषय निघाला, कोणत्या पद्धतीने मराठा नेता म्हणून तुम्ही काय सांगा? त्यांचे दौरे पडले मी का दौरे टाकणार नाही त्यांचे, पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्याची कधी गरज नाही पडली. दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून माझं थोडं तोंडात आलं त्यामुळे त्रास होतो बोलायला. त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही. त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्यांना दुसऱ्या चिन्हाच्या प्रचारात जायची वेळ आली. याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं भोगायची वेळ आली, म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी बेतली. बाकीच्या राज्यात काही राज्यात 88 उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक, महाराष्ट्रात 5 टप्प्यात टाकले आणि 5ही टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला चालायचं. एवढे हाल मोदी साहेबाचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले. तुमच्यामुळे झालेत का हे हाल? मी म्हणलो होतं मराठ्याला खेळू नका, मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका, तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते. आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकरं आरक्षण मागते, जे कष्टकरी माझे मायबाप आहेत त्यांना वाटतं माझं लेकरं कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS IPS दर्जाचा अधिकारी व्हावं, ते मायबाप माझं आरक्षण मागतो. त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, काही नसताना MPD सारखे गुन्हे, महिलांवरती गुन्हे, सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे, आरक्षण असून दिलं नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांवरती आली.